ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघरमध्ये नेमका कसा प्रचार सुरू आहे बघण्यासाठी ठाण्यामधून आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत। निकेश, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या सुद्धा महत्त्वाच्या जागा त्यांच्यासाठी आता शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला प्रामुख्याने याचा उल्लेख करावा लागेल, त्यामुळे आज कशा पद्धतीने प्रचार आपल्याला एकूणच या सगळ्या 4 मतदारसंघांमध्ये बघायला मिळणार आहे निकेश? नक्कीच गुरु, काही तास राहिलेले आहेत प्रचाराच्या तोफा थंडवण्यासाठी। त्यामुळे महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल याच्या प्रयत्नात आज दिसणार आहेत। खरं तर मुख्यमंत्री आज दिवसभर ठाण्यामध्ये ठाण मांडून बसणार आहे, कारण त्यांचा हा बालेकिल्ला आहे। मग भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, पालघर असेल किंवा ठाणे या संपूर्ण जिल्ह्यांकडे जे आहेत मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत। मुख्यमंत्री आज मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल आणि ठाणे शहराचा प्रचार दौरा जो आहे तो करणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांना घेऊन हा प्रचार दौरा असणार आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महायुतीच्या जे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि नेत्यांची बैठक जी आहे ती ठाण्यातल्या टिपटॉप हॉटेलमध्ये बोलवलेली आहे आणि त्यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। तर आदित्य ठाकरे देखील त्यांचे उमेदवार जे आहेत राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत। आदित्य ठाकरे देखील संपूर्ण ठाणे शहर मतदारसंघाचा दौरा जो आहे तो करणार आहेत। बाईक रॅली जी आहे ती काढण्यात येणार आहे। संध्याकाळपर्यंत हा सर्व प्रचाराची रेलचेल जी आहे ते ठाणे, पालघर, भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळणार आहे। कल्याणमध्ये देखील श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत त्यांचा प्रचार देखील जोरदार सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर भिवंडीमध्ये देखील जोरदार प्रचार जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कमीत वेळामध्ये जास्तीत जास्त मतदारपर्यंत कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न देखील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघरमध्ये देखील सुद्धा पाहायला मिळाला। बरोबर आहे निकेश, अगदी कमी वेळ उरला आणि या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं हे आजचं आव्हान असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।